ताई बापूसाहेब जाधव सांगली जिल्हा श्रमिक महिला संघटनेच्या अध्यक्षा म्हणून इथं गेली 35 वर्ष काम करते आणि हे 35 वर्ष काम करत असताना माझ्यासमोर अनेक महिला सभासद म्हणून भगिनी सभासद झालेल्या आहेत। संपूर्ण जिल्हाभर आमच्या सभासद महिलांचं जाळं विणलेलं आहे आणि या सगळ्या श्रम कष्टकरी अशा भगिनी आहेत। काही मध्यम परिस्थितीतल्या थोड्याशाही भगिनी आहेत। त्या भगिनींच्याकडे एकूण पाहिलेलं असताना आणि काम करीत असताना गेल्या 35 वर्षाचा मला जो अनुभव आलेला आहे तो अनुभव असा विदारक आहे। कारण मी तळागाळातल्या महिलांच्यामध्ये काम करते, त्याच्यामध्ये धुणं भांडी काम करणाऱ्या महिला, धान्य गोळा करणाऱ्या, धान्याच्या बाजारातून धान्य निवडणाऱ्या महिला, कचरा भंगार गोळा करणाऱ्या महिला, खानावळीत पोळ्या लाटणाऱ्या महिला, हळदीमध्ये काम करणाऱ्या महिला, हमालांच्या काही भगिनी शेतात जाऊन लाकूड फाटा वेचणाऱ्या महिला, ह्या सगळ्या महिलांच्याकडून काम करत असताना एक असं दिसून आलं की संसार चालवत असताना त्या संपूर्ण महिलेलाच सगळी जबाबदारी उचलावी लागते आणि तिला अतिशय त्यामध्ये कष्ट आणि वेदना होतात। ह्या कष्ट आणि वेदना इतक्या प्रकारच्या आहेत आणि हे प्रश्न मांडताना मला अतिशय दुःख होतं की एक तर नवरे व्यसनाधीन असतात या महिलांचे, ते व्यसनापासून काही सुटत नाही, मिळवून आणलेलं सगळं व्यसनात घालवतात आणि बायांना मात्र पोरांच्या साठी जतन करण्यासाठी, संसार चालवण्यासाठी सगळे काबड कष्ट उचलावे लागतात। त्या दृष्टिकोनातून मी 1970 सालापासून या काम करत असताना काही महिलांची बचत करावी म्हणून बचतीच्या रूपानं पैसा गोळा केला। त्यांना सांगितलं बाबांनो, तुम्ही काम करत असताना थोडंफार मिळवता, त्यातले 1-2 रुपये तरी शिल्लक ठेवत जावा आणि 2 रुपयेपासून मी या बचतीची महिलांना सवय लागली आणि आज मी 15 ऑगस्टला या महिलांची 15 लाखापर्यंतची ही गोळा केलेली बचत त्यांच्या डिव्हिडंडासकट मी सगळी वाटत असते। गेली 70 वर्षापासून मी हे काम करते आणि हे काम करत असताना मला एक फार म्हणजे विचित्र अनुभव झाला की सरकारनं जेवढं करायला पाहिजे मदत तेवढी कुठलीही मदत या बाईपर्यंत पोचत नाही। फक्त घोषणा होतात, त्याला सरकारी मदत मिळेल म्हणून दिली जाते, महिला सक्षमीकरण झालं पाहिजे, महिलांचं सबलीकरण झालं पाहिजे, महिला आर्थिक पायावर उभारली पाहिजे, ह्या सगळ्या घोषणा आहेत आणि त्या घोषणा तळागाळातल्या महिलांच्यापर्यंत पोचत नाहीत असा माझा विदारक अनुभव आहे। याच्यामध्ये काय केलं जातं की तिला कागदपत्रांच्या बाबतीत एवढी तिची कुचंबणा केली जाते की तिला ते कागदपत्र मिळवताच तिची दमछाक होते आणि ते कागदपत्र शेवटपर्यंत मिळत नाही आणि मग ते जे कागदपत्र मिळवले तरी सुद्धा जिथे पोचायला पाहिजे तिथपर्यंत पोचत नाहीत आणि पोचले तरी सुद्धा त्याच्यावर लवकर निर्णय होत नाही आणि मग ती महिला कंटाळून जाते। मग म्हणायचं काय करायचं या योजनेला, काय आग लावायची होई तिला, त्या योजनेला काय करायचं, आम्हाला घेऊन ही असली योजना, आमच्या नशिबाला जे पुजलंय ते पाठीला पुजलंय ते आम्हाला करावंच लागतं, आम्हाला कष्ट उपसावेच लागतात, आमच्या मुलाबाळांना शिकवायलाच लागतात, थोडीफार मदत मिळेल आशा मिळेल म्हणून आम्ही 2 पैसे त्या कागदपत्रासाठी खर्च करतो, ते पण वाया जातात। अशा तऱ्हेच्याही काही प्रश्न ऐकून येत असताना मन अतिशय खिन्न होतं आणि मग आमच्यासारख्यांना वाटतं की आपण काहीतरी ह्याच्यामध्ये तोडगा काढला पाहिजे म्हणून आम्ही बचत गटाचे संकल्पना निर्माण केली आणि बायांना सांगितलं की तुम्हीच बचत गट निर्माण करा, आपण ओपन बचत गट निर्माण करूया आणि 100-100 रुपये प्रमाणे आमच्या आता जवळजवळ 300 महिला बचत गट इथं या ठिकाणाला तयार झालेले आहेत। बचत गटाचं काम करत असताना सुद्धा, महिला सक्षमतेनं उभा करत असताना सुद्धा दुसरे एक महिलांच्यावर जे अन्याय अत्याचार होतात त्या बाबतीत आम्ही कौटुंबिक सहाय्य सल्ला केंद्र चालवतो आणि त्याच्यामध्ये काही केसेस आमच्या मिटल्या जातात पण काही केसेसचा निर्णय होत नाही आणि हा निर्णय का होत नाही तर प्रशासनामधली जी व्यवस्था आहे ती कुछ कामाची आहे। पोलीस स्टेशनला गेलं लवकर तर त्या महिलेला दाद मिळत नाही। आमच्यासारख्या महिला संघटनेनं जेव्हा हेलपाटे मारावे लागतात त्यावेळेला कुठेतरी मग दाद मिळते। कोर्टात जर महिलेने केस गेली, समजा पोटगीसाठी तिनं दावा लावला किंवा अन्य कारणासाठी दावा लावला तर तिला 10-10 20-20 वर्ष न्याय मिळालेला नाही। माझ्यातल्या काही महिला अशा आहेत की मी तासगावमध्ये एका महिलेला विचारलं की एक महिला झाडाखाली बसलेली असताना, बाई तू किती वर्ष हे कोर्टाची केस खेळतात, तर त्यानं सांगितलं काय सांगू ताई 15 वर्ष झालं मला
पण अजून मला कोणी दाद देत नाही आणि अजून मला काही न्याय मिळत नाही, अशी अजूनही महिलांची अवस्था आहे. म्हणून मला एक वाटतं की सरकारनं ज्या घोषणा करायच्या त्या एक तर चांगल्या प्रकारे निभावल्या पाहिजेत, चांगल्या प्रकारे त्याची परिपूर्णता केली पाहिजे आणि त्या महिलेला न्याय मिळाला पाहिजे. आणि जे आपण योजना जाहीर करतो तिची पूर्णता झाली की नाही हे सरकारनं पाहणं सरकारचं काम आहे असं मला वाटतं. आजच्या आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त मी सरकारला एवढीच सांगू इच्छिते की मी राजकारणात असून सुद्धा जर महिलांना न्याय मिळत नसेल तर त्या राजकारणाचा काय उपयोग असं माझ्यासारख्या कार्यक्षम महिलेला वाटतं. आणि त्यामुळं मी आंतरराष्ट्रीय महिलाच्या दिनानिमित्त सरकारला एवढीच विनंती करते की ज्या योजना तुम्ही राबवणार आहात त्याची खालीपर्यंत किती पोच झालेली आहे आणि ती महिला किती सक्षम झालेली आहे हे पाहणं गरजेचं आहे. हेच खरी आंतरराष्ट्रीय दिनाची सांगता होईल असं मला वाटतं.